राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नुकतंच पार पडलेलं आहे आणि या अधिवेशनादरम्यान एक प्रकार घडलेला आहे, तो समोर देखील आलेला आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहे। विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी झाली ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि त्यावरती आता टीका आणि टिप्पणी देखील होऊ लागली। यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की अशी जनभावना आहे की सर्वच आमदार आता माजलेले आहेत। आपल्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी भाजपचे आमदार नारायण कुच आहेत। स्वागत आहे तुमचं। फडणवीस साहेबांनी असं बोललंय की आता सर्वच आमदार माजलेले आहेत, अशी जनभावना आहे, काय म्हणाल? 100% या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री तेही आमदार होते, त्यांनाही अनुभव आहे। पण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाचा उद्देश हा आहे की देशाचे पंतप्रधान मी देशाचा प्रधान सेवक म्हणतो आणि जर आमदार जरा असे करीत असन तर जनतेमध्ये तिरो भावना होत्या। त्यांनी सांगण्याचा बोलण्याचा प्रयत्न केला की आम्ही जनतेचे सेवक आहोत, आमदार म्हणून तुम्ही मस्तीएलवाणी करू नका, हा त्यांचा उद्देश होता। त्यांनी सर्वांनाच बोललं, ज्यांना केलं असेल त्यांना लागेल। आम्हाला माहिती आमच्या नेत्यांनी कोणाला म्हटलं कोणाला नाही म्हटलं, त्याच्यामुळं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले ते योग्य आहे। आमदारांनी स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे। हे की तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी म्हणतात आम्ही सेवक आहे, प्रधान सेवक आहे, आणि आपण जर मस्ती आली आणि केला तर विकास कोण करीन जनतेचा? आपल्या तर राडा व्हायला लागला तर दुर्दैवी घटना आहे। विधिमंडळ हे कायदा मंडळ आहे, तिथं राज्याचा कायदा करण्याचा अधिकार तिथं जर असं होत असेल तर हे दुर्दैव आहे, त्याचं कोणीही समर्थन करणार नाही। मी स्वतःही समर्थन करणार नाही, हे मला माहिती आहे। बरं, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधान केलं आहे की आता विलिनीकरणाची वेळ आली तर भाजपशी बोलावं लागेल, असं मोठं सूचक विधान त्यांनी केलं आहे, काय म्हणाल तुम्ही? नाही, तो त्यांचा अंतर्गत विषय। प्रदेशाचे अध्यक्ष तटकरे साहेब आहे ते, आणि त्यांचं बरोबर आहे, सत्तेत असल्यामुळं त्या भारतीय जनता पार्टीशी विचारतील हे त्यांनी बरोबर सांगितलं। आम्ही सत्तेत आमच्यासोबत आहे ना, त्याच्यामुळे तो काही विषय नाही। बरं, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे आणि ती प्रसिद्ध देखील झाली आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अशी मागणी केली की मतदान हे बॅलेट पेपरवरच व्हायला हवं। उद्धव ठाकरे साहेब जेव्हा हारले तेव्हा म्हणतात बॅलेट पेपरवर घ्या। महाराष्ट्रामध्ये लोकसभा झाल्या, लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला यश आलं, तेव्हा आता म्हटले नाही आहे की बॅलेट पेपरवर घ्या म्हणून सनी। आता म्हणते ना, निवडणूक आयोग निर्णय घेईन ना, पण निवडणूक आयोग हा कोणत्याही पक्षाचा नसतो, तो पारदर्शक काम करीत असतो। बॅलेट पेपरवर जरी झाली निवडणूक किंवा मशीनवरही झाली तरी उद्धव ठाकरे साहेबाची उबाटा शिवसेनेची लोकप्रियता पुढे राहिली नाही। लोकांनी 2.25 वर्ष मुख्यमंत्री म्हणून पाहिलं, त्यांनी काय काम केलं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं, मी आणि माझं कुटुंब याच्याशिवाय काही पाहिलं नाही। त्याच्यामुळं ते काय बोलतात काय नाही त्याच्यावर माझा विश्वास नाही। पण ते असं म्हणतात की भाजपा शिवसेना ही कधीच संपवू शकत नाही, असं त्यांनी आव्हान दिलं। जनतेच्या हातात आहे, आमच्या हातात नाही भाजपच्या। जनता जनार्दन आहे, मतदार मायबाप। तुम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजीच्या नेतृत्वामध्ये, तुम्हाला एक प्रश्न मी सांगतो, त्यांनी सांगितलं 2014मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, 2019मध्ये बी आलं, 2024मध्ये बी आलं। देवेंद्रजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तिन्ही वेळेस त्यांच्या नेतृत्वात सरकार आलं। पहिले 14 ते 19 ठीक आहे, मोदीजी झालं, नंतर राज्याचा कारभार पाहून 105-7 हजार आमचे दिले निवडून, शिवसेनेचे 56 आले, दोन्ही म्हणून किती झाले? बहुमत दिलंच नाही, युतीत होतं ना। त्यांनी स्वतःच्या पदासाठी दुसऱ्याला गेले, तो बाद नंतरच आहे, बरोबर आहे। त्याच्यामुळं उद्धव ठाकरेची लोकप्रियता सगळी संपलेली आहे। हिरव्या झेंड्यासोबत गेल्यावर कोण विचारणार आहे? म्हणजे उद्धव ठाकरे हे हिरव्या झेंड्यासोबत गेले असं तुम्हाला म्हणायचं? हां, 100%। पण काँग्रेसचं काय, कोणासोबत गेले? आता फक्त MIM सोबतच राहिलं जायचं त्यांचं, बाकी सगळ्याच जाऊन आले, सगळ्याचे तिथं जाऊन ताट उष्ट करून आले, ते तोंड उष्ट करून आले ते। आता
त्याच्यामध्ये त्यातला विषय नाही राहिला. फक्त MIM धरून येऊन होती आता. बरं, हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात राजकारण तापलेलं आहे आणि अशातच नितेश राणे तुमचेच भाजपचे मंत्री जे आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की उद्धव ठाकरे हेच खरे हिंदी भाषा सक्तीचे व्हिलन होते, त्यामुळे तेच आता शकुनी मामा आहेत. हे बघा, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबईमध्ये मराठी माणसाला विचार करत, त्या विचारावर चालणारी शिवसेनाच नाही राहिली. त्याच्यामुळं निवडणूक आली की म्हणतात मुंबई बाजूला काढण्याचा षडयंत्र आहे, मराठी लोकांना त्रास देण्याचा आहे. अरे मराठीला दर्जा दिला, कोणी दिला? केंद्र सरकारने दिला. केंद्रात सरकार माझं भाजपचं आहे ना. राज्यामध्ये महाराष्ट्राची मातृभूमी आहे, ही हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे. शेती काही केली नाही आणि कोणी करणारी, पहिलं मराठीला प्राधान्य राहणार. आपण मराठीचंच बोलतो, मला तर हिंदी बोलता बी येत नाही, म्हणून पहिलं प्राधान्य मराठीला आहे. त्याच्यामुळे कोणी मराठीचं हे केलेलं नाही, हिंदीचा काही संबंध नाही आहे. राष्ट्रीय भाषा ती, ज्याला हिंदी वाटेल ते बोलतोय, त्याच्यात काय. म्हणजे नितेश राणे यांनी जे वक्तव्य केले त्याकडे तुम्ही कसं पाहता? नितेश राणेचं योग्य आहे, त्याच्यात काही शंका नाही. बरं, संजय राऊतांनी मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारला होता की डुप्लिकेट शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यांचं म्हणणं आहे, डुप्लिकेट शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार का? तर त्यावरती उद्धव ठाकरेंनी असं बोललं आहे की आता त्यांच्याकडे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे घालीन लोटांगण वंदीन चरण, असं डिवचलंय त्यांनी पुन्हा एकदा. एकनाथ शिंदे साहेब हे खरे शिवसेनेचे नेते. त्यांनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचाराची शिवसेना घेऊन ते आमच्याशी युती केली. स्वतः मुख्यमंत्री असताना 40 आमदार यांच्यासोबत आले. कोणती खरी शिवसेना ही, आणि जनतेनं बी अति खरा शिवसेनेलाच मतदान करून एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला. ते काय बोलते त्यांचाच ताळमेळ हुतलेला आहे आता. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेब खरे पाहित हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे. हे तर पदासाठी कोणासोबतही गेले, काँग्रेससोबत गेले, MIM सोबत गेले, समाजवादीसोबत गेले, सगळे पक्ष राहिले. आता मी सांगितलं MIM राहिला, पंत राहिला. त्याच्यामुळे तो काही विषय नाही. एकनाथ शिंदे साहेब हेच खरे कट्टर शिवसेनेचे आणि बाळासाहेबांचे चेले शिष्य आहेत. त्याच्यामुळे खोके घेऊन जनतेचं प्रेम विकत घेता येऊ शकत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं. अरे त्यांना माहितीत होते आणि बोचके काय म्हणून रोजच आलडे तिथे विधान बनवत होते आणि बोचके. मग लोकाला का नाही, लोकांना मतदान केलं, जनादेश कोणाला मिळाला हे महत्त्वाचं आहे. शेवटी जनादेश महत्त्वाचा आहे. किती लोक आले? 235 आले. शिंदे साहेबाचे 40चे 60 62 झाले आणि याचे 60चे 20वर आले उद्धव ठाकरेचे. त्याच्यामुळे तो काही म्हणजे हे कशामुळे झालं असावं? हे जनादेश आहे जनतेचा, विकासाला विश्वास आहे, विचाराला आहे. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेची शिवसेनेचा पत्ताचा विचार खांद्यावर घेऊन सनी एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले, म्हणून आज खरी शिवसेना एकनाथ शिंदेची. त्याच्यामुळे तो काही विषय नाही. बरं, संजय राऊतांनी असा आरोप केला आहे की अख्खी मुंबई अदानी यांच्या हातात द्यायची आहे, असं ते वारंवार आरोप करतायत. त्यांनाच माहिती, मी काही एवढा मोठा माणूस नाही. संजय राऊत साहेबालाच माहिती अदानी, मी काही त्यांच्या बाबतीत बोलू शकत नाही. बरं, 24 तारखेला बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू आता आक्रमक झालेत, काय म्हणाल? शेतकऱ्यासाठी आम्ही कर्जमाफी करणार, याच्यात काही शंका नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.